नागपूरच्या वाठोडा भागातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे। सुदैवाने या घटनेत ते आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले, तर शहरातील इतर नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। गोळीबाराच्या अचानक आवाजाने कुटुंबात भीती पसरली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। आरोपीची ओळख पटवण्यासाठी आणि गोळीबारामागील हेतू शोधण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय। आरोपीच्या शोधात पोलिसांची अनेक पथके विविध ठिकाणी तपास करत आहेत। बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शुभम मोटघरे यांच्या घरी जाऊन विचारपूस केली। नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली। टीपी साहेबांना मी बोलावून त्यांना सर्व माहिती दिलेली आहे आणि लवकरात लवकर गुन्हेगारीचा निकाल आपल्याला लावायचा आहे असं त्यांना सांगितलेलं आहे। जो पण असेल त्यांना तातडीने पकडा आणि शिक्षा द्या अशी आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे आणि यानंतर वाठोडा प्रभागामध्ये कधीच असा गुन्हा झाला नाही पाहिजे याची पण तुम्ही दक्षता घ्या। अशा प्रकारच्या ज्या काही घटना घटत असतील ते आमच्या सगळ्यासाठी दुर्दैवी आहे, कारण एखादा जनप्रतिनिधी असो, तो कोणत्याही पक्षाचा जनप्रतिनिधी असो, तो जनतेची सेवा करण्याकरता, जनतेचे काम करण्याकरिता, त्या भागातला डेव्हलपमेंट करण्याकरिता जनता त्याला निवडून देतात। परंतु कोणीतरी अशा प्रकारचे त्यांच्या घरावर हल्ला करणं, गोळीबारी करणं आणि याच्यामागे कोणाचं षडयंत्र आहे हे निश्चित स्वरूपात समोर येईल। नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील बुधवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेत पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीचा शोध तीव्र करण्याचे निर्देश दिले। आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे। गोळीबारामागील हेतू आणि या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहे।